अनप्लॅन ट्रेकिंग. असा बेशुद्ध होणार आहे. वेलकम टू न्यू व्लॉग पब्लिक. आपण आलो तो कॉलेजला सकाळी सकाळी परत 2 तास ट्रॅव्हल करून कॉलेज आलो. एक लेक्चर बसलो, 1 तास बसलो. सरांनी मॅथ्सचा लेक्चर घेतला आणि पोरा गेली कचरा काढायला 10 मार्कासाठी. आपण चाललो आता परत घरी. लेक्चर तर नाही आता, पण बोलू घरी जाऊ. पण तेवढ्यात आला मित्रांचा कॉल डिप्लोमाचा. साहिल तुषार जाऊन बोलतात आमचा पण लेक्चर नाही, फिरायला जाऊया. कुठे कसं कधी काय माहीत नाही. बोलले या स्टेशनला आणि भेट. बघू काय प्लॅन ठरतो आमचा, कुठं जायचं काय करायचं. तर ट्रेन पण भेंडी 1-1 तासांनी शाळेला यावं नाही वाटत. शनिवारी लेक्स मारतो ड्रॉप सेट. आत्ता फाटे माझी वर चढायला फुल. बोललो काय इथून खाली उतर लागते काय. तेवढ्यात आले लिफ्ट. लिफ्टने आले जाऊ. साहिल येत नाहीत. काम धंदे ना तसे बघा. कॉलेज तर भाई आठवड्याभर गेले नसतील हे 2 जण. मी जातोय कॉलेजला. हे मी एकटाच आहे म्हणून मी जातोय. माझ्यासोबत जर कोण कॉलेजचं असतं ना डिप्लोमाचं मी पण नसतो. हे दोघंच नल्ले आहेत. हे आठवड्याभर कॉलेजला नाही गेलेत. हा टॉपर आहे, हे टॉपर आहे हा डिप्लोमाचा आमचा. तरी पण भाई आता बंक बिंग चालू केली. लपडा आहे ह्या वर्षी. तुला उन्हात तर बसायचं, सावलीत चल ना. समजा डोअरमध्ये व्ह्यू बघा भाई, पब्लिक व्ह्यू बघा. एन्जॉय करा. आम्ही मी नसतो गेलो त्यांच्यासोबत. जर पोरं आन्सीला गेली नसती कचरा काढायला 10 मार्कासाठी ब्लॉग बनवतो. एक जलद गाडी आपण 9ला पोहोच 3 मिनिटं बसून डायरेक्ट तिकडे जायचं आहे. कर्जतला झालो. कर्जतवरून ट्रेन भेटली खोबऱ्या नाही. तेव्हा आम्ही मठात जातो. नाही तेव्हा परत घरी. काय फायदा नाही सुटली. ट्रेन भेटले. हा नल्ला पेपर सोडून आला. VPM मध्ये बघताय राहिला त्याची मारा उद्या. पेपर खराब गेला आता. VPMचे सबस्क्रायबर मारा. हा पेपर दिला आता. HODचा पेपर उद्या आणि आज आला इथं. आम्ही तर नाही भाई, आम्ही पेपर येतो. लेक्चर बंक करणार पेपर येणार भाई. हा मरणार आहे मी सांगतो. इथे मम्मी एक दिवस व्लॉग बघत ना त्याशी खतम आहे. गावच्या स्टेशन सारखंच वाटतंय सगळं स्टेशन. हे आपलं गाव इकडे कुठे आहे साई? कर्जतवरून गाव चालला. कर्जतवरनं पनवेल. पनवेल ते इकडे नाही. आपलं पनवेलवरूनच आपल्याला हे या साईडला थोडी काय. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. हा भंडाऱ्यासाठी चाललाय हा किल्ला. तिकीट नाहीये. कॉन्फिडन्स बघा यांचा. एकाकडे पण आणि तिकडून TC चालतोय बाई. मठात चालू आहे. वाटतंय फिलिंग मठात जातोय असं. रस्ता पण एकदम गावसारखा एरिया. फुल झाडा बिडा, वाहतं पाणी आजूबाजूला. डोंगराच्या मधून चाललोय. हे मस्त वाटतंय. एकदम क्लीन पाणी आहे. पूर्ण व्हाईट ट्रान्सपरंट. अनप्लॅन ट्रेकिंग. असा बेशुद्ध होणार आहे. तुषार घरात जाताना कंटाळणार आहे. त्याला समजेल आम्ही रोज ट्रॅव्हल करतो. हा ठाण्यालाच कॉलेजला आहे. तुषार जड बॅग माझ्याकडे. हा माझी. हे चले मी नवस बोलले हर 10 मिनिटांनी बाहेर पडायचं. एक दिवस आलाय भाई ठाण्यावरून तर बोलतो कंटाळा आलाय. रोज येतो आम्ही 2 तास प्रवास करून कॉलेजला भिवपुरीला. मी तर 2 तास. मला तर प्रॉपर 2 तास. मला पण 2 तास जातात. कुणाच्या बापाने सांगितलं एवढा लांब कॉलेज गेला. सगळ्यांचं लोक असतं. सगळ्या भाई हे बघ ह्याला पण 70 आहेत, मला पण 70. 2% जास्त नावापेक्षा. हर किसी को मुकम्मल जहान नाही. ह्याला भेटलंय. आता आमच्या दोघांचं सोडा. त्या साईडला 82 आहेत.
18 ह्याला कॉलेज लागलं नाही, ह्याला 70 लागले. पण आता असं वाटतंय जवळ नाही भेटलं कोणी भारी झालं. हा माझे लाईफ दुःखात चालली, अशी डाऊनफॉल आलाय वरनं खाली. आता असं वाटतंय सगळी जेठालाल सारखी लाईफ चालली माझी. अलीकडे रायडर हळू. सोडून दे ना. हो दादा, याला घेऊन जायचं ना. गर्लफ्रेंड कोणती फ्रेंड रे? फ्रेंड एक पोरीशी बोलत नाही, एक पोरगी याच्याशी बोलत नाही. निकाल फ्रेंड. चल सीधा जाएंगे. एक इकडे ग्रुप जा, एक इकडे ग्रुप जा. हाँ दोघं याच्यावर भरोसा आहे, जेवती आणि बोलते जाते तुमचा रस्ता चुकला इकडे या. नल्ले. नयन पुढे बघ, एक कोंबडा दिसतोय. बॅगेत टाकून गायब आहे कोंबड्याला. त्याची बॅग मोठी बी आहे. ती बघ माझी बॅग पुढेच आहे. अरे त्याच्यातल्या फायली काढ बाहेर आहे, टाक. आई बघा याची फाटली आणि बोल आमची जिरली. ट्रेकिंगला घेऊन जा. जिरली आमची जिरली याची. पडला खाली. कसला बाई मला बोलतो मला ट्रेकिंगला घेऊन जा. त्याला हात बघतायत. सोलापूर चला पहिले पाळायचं डेंग्यू काय नाही. डेंग्यू मधून बाहेर तो आत्ताच डेंग्यूतून भरलेला लगेच भाई परत पप्पी देईल त्याला मच्छर. आलोय आपण मेन दरवाजापाशी आलोय. हा मग जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, झालं मित्रांनो, दर्शन घेऊन झालं आपलं. आता बोललो परत ज्या रस्त्याने आलो तो त्याच रस्त्याने परत चालला. आता आम्ही गांजा मारून आलाय आज. ओरिजिनल पाणी बोलतोय. तुला CO2 बोलायचंय का? हे CO2 काय? अरे H2O. सगळे तुषारचं तर रोजच आहे आता या माझी. सगळे आपण सगळे अरे CO2 चा नंतर हे काय होतं, केमिकल रिएक्शन कार्बन डायऑक्साईड असतो. मग तो ढगात जातो, तिथं पाऊस तयार होतो. तू एक काम कर ना, माझ्या खांद्यावरच बस ना आता. तुझी जड बॅग माझ्याकडे दिली, ते अख्खा लोड माझ्या अंगावरती टाकलाय त्यांनी. तुषार असायला ना. काय लोड एकदा एवढं चढणार आहे. त्याला बोलले बॅग येत, बॅग येत. तो स्वतः भाग लागला माझ्या. त्याच्या गाडीला रिवर्स घे. गाडीचा सुधारला नाही हा 2 मिनिटासाठी झालाय. नाही रे बाई. कुत्र्याचं शेपूट किती पण हे केलं तरी पण ते वाकडत असतं. शेपूट वाकडे ते वाकडे. बाई त्याला 4 दिवस जेवायला नाही दिलं ते सरळ होतं. शेपूट कुत्र्याच हा, मग कसा होतो. जेवतो? अरे त्याला दिलं होतं ना त्याच्या घरच्यांनी 4 दिवस खायला नाही. 4 दिवस हा पण कुत्ता आहे. बस. त्याच्या घरच्यांनी त्याला 4 दिवस खायला नाही. त्याला माहिती. माझ्या घरच्याने मला खाऊन ठेवून मोठं केलं, कळलं? असं ते मिसळचं आहे ना, आमची मिसळ पुण्याची मिसळ घांब आणि पुण्याच्या पुढची मिसळ घांब. हा मग सगळं ना नुसतं ते पाणीच असतं त्याच्यामध्ये. अरे पुण्यात पण पाणी असतं. भावा डाएट वर आहे मी. हा, मग तुझं म्हणजे उभे वजन कमी करायचं आहे. म्हणजे माणूस किती झाला? बंडलवाला कोण होता माणूस? ते तिथं ठेवलं 24 तासानंतर कोमरणार. हा, त्यापेक्षा आपण बाहेर काय खाल्लं असतं तर 48 तास पोटात राहिलं असतं ना. शेवटी आलं ना लायकीवर. काय फायदा ये फंस गया सीएम. नाही. देवासाठी काय नाही, देवासाठी काय स्वतःसाठी. फुल अरे त्यांनी फुल फुल म्हणतोय, फुल. आत्मा ह्याच्यातून दिलं ते ना, हो. फुल दिसला. फुल दिसलं पण पहिला स्वतःचा विचार करतो. हा अरे मी 10 रुपयाची किंमत केली. अरे ना पण तू- मी- अरे, दाखवली लायकी. मी माझे इमोशनल दिले देवाला. इमोशनल नाही दिले तू. काय दिले तू? इमोशनल दिले त्यांनी. इमोशनल काहीतरी देवाकडे सगळं तरी त्याच्याकडे काहीतरी दिलं बाई फुलाची. तू काय दिलं? तू त्याचीच लायकी काढत बसते. हा तर तिथं काहीतरी बोलला असेल माझा पास होते काय होते तू तुझे मी नाही बाई, मी ते काय बोललोच नाही बाई. मी फक्त बोललो नाही तो ते नाही बोलला. तो काय बोलला माहिती का? Instagram वरती अजून कुठे भेटते मी त्यांना अजून फ्लॅट ब्लड करतो आम्हाला सांग.
ट्रेन गेली आहे आमची. एडेक्स देऊ एडेक्स इधर एडेक्स दे. दादा अर्धे तास बसतो. फोटो काढतात तिथे. त्यांना गटराच्या माझी सवय नाही, पाणी बघून त्यांना हे झालंय, चांगलं वाटतं. हे ट्रेन कुठं आली? भाई आली आली काका या या या. आलोय आपण प्लॅटफॉर्म जवळ आलोय. ट्रेन चेक कर ना कुठं आली. आता ब्लॉग तर एंड करू आपण. पळसदरी. झालंय पळसदरी स्टेशन. पुढच्या ब्लॉग मध्ये आता काय माहित, याच्यावरती पण काढू शकतो. हा अनप्लॅन जो आमचा ट्रॅक होता छोटूसा दर्शनाची टाइम होता. बोलतात भाई दर्शनात आपण नाही ठरवत, देव ठरवतो की द्यायचं की नाही. हो असते बोलायची स्टाईल असते. आता मला चिडवतोय मग कशा ना मला ह्याने चिडवतो कसा पडला. चिडवला भाई बांगी फिरवी तिकडे कोकणी माणूस नारळ कसं फिरवलं तेवढ्यात? 2 मिनिटात नारळ फिरवलाय भाईने. आपलं. चला स्टेशन 12 प्लॅटफॉर्म. बाय बाय पब्लिक. R15 इथं काढायचा का फोटो? मला नाही आठवत. मयुरेश बस मी फोटो काढतो. बाय बाय पब्लिक. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. जय हिंद जय महाराष्ट्र. घे ना फोटो काढता येतं. अरे त्याच्या